तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड घडत असताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि अण्णामुद्रक युतीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भाजपचे तमिळनाडूतील प्रमुख चेहरे म्हणून ओळखले जाणार के अण्णामलाई यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत युतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसल्यामुळे दोन्ही पक्षांतील अंतर्गत मतभेद आणि संघटनात्मक ताण आता उघडपणे समोर येत असल्याचं चित्र आहे. निकालानंतर केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्राला अण्णामलाई यांनी जाहीर विरोध केल्याने या सगळ्या चर्चांना बळ मिळाले आहे. यातच अण्णामलाई यांनी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्यानंतर ते राजीनामा देणार की पक्षात थांबणार या चर्चांना उधाण आलेले आहे. अण्णामलाई यांच्याकडून मात्र याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं सध्या सांगण्यात येत आहे. त्यामुळे अण्णामलाई भाजप सोडणार की पक्षातच राहणार? दिल्लीत बैठकीत पक्षश्रेष्ठीने काय सांगितलं आणि हे नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. तर नुकतेच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी घेतलेल्या बैठकीमुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबतच्या चर्चांना चांगलंच उधाण आले. भाजप सोडून स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांदरम्यान अण्णामलाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन आणि संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष यांची भेट घेतली. या बैठकीत अण्णामलाई यांनी तमिळनाडू भाजपमधील संघटनात्मक प्रश्न, पक्षांची निवडणूक कामगिरी तसेच अण्णामुद्रक सोबतच्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली. भाजप आणि मित्र पक्षांमधील काही नेत्यांच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवले. मात्र अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत राजीनाम्याचा विषय चर्चेत आला नसल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान आता असंही समजतंय की पक्ष नेतृत्वाने त्यांच्या तक्रारींवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला असून तमिळनाडू भाजपचे विद्यमान अध्यक्ष नईनार नागेंद्रन यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे. अण्णामलाई यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तमिळनाडूतील इतरही नेत्यांची मते पक्षश्रेष्ठी जाणून घेत असल्याचंही सांगण्यात येत आहे. अण्णामलाई यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपानंतर तमिळनाडू भाजपतील अंतर्गत मतभेद दूर करण्यावर आता पक्षश्रेष्ठींचा भर असेल. तुर्तास अण्णामलाई यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी पक्षाने काही काळ मागितला असून यावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं जाते. आता भाजप पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यावर अण्णामलाई यांचे राजकीय भविष्य आणि तमिळनाडू भाजपची पुढची वाटचाल ठरणार आहे. यातला पहिला पर्याय म्हणजे अण्णामलाई यांच्या राज्यव्यापी जनसंपर्क अभियानाला पाठिंबा देत त्यांना अधिक ताकद दिली जाऊ शकते. संघटनात्मक चौकटीत राहून राज्यात जनाधार वाढवण्याच्या अण्णामलाई यांच्या प्रयत्नात भाजप मदत करेल. दुसरी शक्यता म्हणजे तमिळनाडू भाजपतील अंतर्गत संघर्ष कमी करण्यासाठी पक्षश्रेष्ठी चर्चा करतील आणि संघटनेत कामाचे योग्य ते वाटप घडून आणण्यात येईल. तमिळनाडूतील भाजपच्या संघटनात्मक रचनेत बदल, काही जणांचे राजीनामे आणि नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक हा तिसरा पर्यायही असू शकतो. सध्या राज्यातील भाजपची स्थिती पाहता शिस्तभंगाच्या कारवाईऐवजी संवाद घडून आणण्याकडेच पक्षश्रेष्ठींचा कल असेल असंही सांगण्यात येतंय. सध्या तरी अण्णामलाई यांनी भाजपचा अधिकृत राजीनामा दिलेला नाही. भाजप श्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यानंतर अण्णामलाईंच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असेल. आता ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.